शरद दादा यांच्या शुभ हस्ते आपण देऊया. आदरणीय श्रीमान नितीन दादा घाटे यांना विनंती आहे आपण या. आपला सत्कार सोहळा या ठिकाणी पार पाडला जाईल आणि हे दुटणे संघ याची नोंद असू द्या. तुम्हाला 2 धावेने पॅनलाइज केलं जाते आणि त्या 2 धावा आपण जेव्हा जुगरेवाडी संघ फलंदाजी करण्यासाठी येईल तेव्हा आपण त्या स्कोर कार्ड मध्ये जुगरेवाडी संघाच्या ऍड करूया. इस मॅच ऑन सलामीचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय प्रवीण. पहिला चेंडू इथे मात्र उडवायचं होतं. फिरकीचा जादूगर आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय प्रवीण. नागेवाडी संघाचा खेळाडू आहे. त्या खेळाडूची बाईकची चावी हरवली. कुणाला जर मिळाली असेल तर नागेवाडी टीम पर्यंत पोहोचवायची आहे ही कळकळून नम्र विनंती. हाय चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय ऑफस्टिक वर. पुढ्यात चेंडू फेकले जात आहे स्लॉट मध्ये. चेंडू पडल्यानंतर कुठेतरी वळण घेत आहेत आणि तिथून मात्र लगातारचा दुसरा चेंडू निर्धाव येत असताना प्रवीण सावळा एक बायकर मॅन म्हणून ज्याची ओळख आहे जुगरेवाडी या गावचा खेळाडू. हाय चेंडू आडव्या पाटने शॉर्ट पिच चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न इष्टांच्या मागे योगेश पारदी आपल्याला पाहायला मिळतात आणि इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता. लगातार तिसरा चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. अगोदरच 2 धावेने पॅनलाइज केलं गेलंय. फटका चांगला आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि टीपला जाईल झेल. फलंदाज बास पण आपल्याला पाहायला मिळतोय कैलास बॅक टू द गाव. पुढीचे मास्टर आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी थोडंसं बाकफुटला ढकललाय. अगोदरच 2 धावेने पॅनलाइज केलं गेलंय. एदुटणे या संघाला आपल्याला पाहायला मिळतंय. 4 चेंडू फेकी केले आणि एकही धाव प्रवीणच्या माध्यमातून खर्च केली जात नाहीये आणि आजच्या दिवसातील पहिला मेडन षटक फेकलं जाईल का हा प्रश्न इथे मात्र पडला गेला. 1 to go लास्ट 1 डिलिव्हरी दिस ओव्हर. आय चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते पण त्याला बीट करून चेंडू चाललाय थर्ड मॅनला आणि बघता थर्ड मॅन क्षेत्र क्लिअर होताय आणि येतोय संघर्ष करत असताना संघर्षाचा हा इथून मात्र सौकार. चला थोडं फास्टली खेळायचा जुगरेवाडी संघ. गोलंदाजी मार्कर गोलंदाज भरत आपल्याला पाहायला मिळेल. पंचांच्या उजव्या बाजूने राईट टर्म राऊंड विकेट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू फेस करत असताना अक्षय. हा चेंडू इथून मात्र आडवा बॅटने माशासारखी तळमळ झाली होती स्ट्राइक साठी फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेगला. येतोय पहिला धमाका बॅट्समन अक्षयच्या बॅट मधनं षटकार.
थँक्यू डीजे मास्टर. या षटकाराची नितांत गरज होती. टीम आपल्याला पाहायला मिळते हे दुटणे या संघाला. षटकार आला पहिल्या चेंडूवर. या ओव्हरला मोठं केलं जाईल का? रिव्हर्स अटेम्प्ट, धूधार तलवार, नो प्लस 6. म्हणजेच पहिल्या ओव्हर मध्ये जी गोलंदाजी केली होती ना प्रवीण सावळाने, त्या गोलंदाजीवर पाणी फेरण्याचं काम केलं जात आहे गोलंदाज भरतच्या माध्यमातून. नो प्लस षटकार. ठीक आहे. थँक्यू डीजे मास्टर. इथून आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी 17 धावा. ज्या धावसंख्येची गरज होती ती धावसंख्या लागली गेली आहे. हाय चेंडू अडवा बॅटने फ्रीडचा चेंडू होता, परंतु बॅट आणि चेंडूचा कुठल्या प्रकारचा संपर्क नाहीये. बॉडी लगत हद्दळला गेला आणि तिथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता. चांगली गोलंदाजी करावी लागेल. स्विचिटचा फटका, पुनर्शा, निर्धाव चेंडूची सांगता. नक्कीच मी सातत्याने नेहमीच म्हणत असतो, स्विचिट खेळत असताना स्वतःवर आत्मविश्वास, चेंडूवर नजर, चेंडू आणि बॅटचा प्रॉपर टायमिंग यांनी फटका, ती जागा, इथून मात्र बऱ्याचशा गोष्टी या एक्झॅक्टली ॲक्युरेट परफेक्ट व्हाव्या लागतात. तेव्हा कुठे तो स्विचिटचा फटका सक्सेस होतो. आई चेंडू पुढ्यात होता. कुठेतरी गतीमध्ये परिवर्तन करत असताना पहिले 2 चेंडू खराब फेकले, परंतु त्यानंतर लगातारचे 3 चेंडू सातत्याने चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एक फिरकीची गोलंदाजी पाहायला मिळते. अकुल टप्प्याचे चेंडू, स्लोअर गतीचे चेंडू पडल्यानंतर कुठेतरी इन स्विंग आउट स्विंग होताना आपल्याला पाहायला मिळतात. आई चेंडू आडवा बॅटने, इथे मात्र शतरक्षक आहे परंतु त्याला बीट करून चेंडू जाईल. आमच्या कॅमेरामॅनला सलामी देत असताना येतोय वन बाउन्स ओव्हर दी रोप. हा इथून मात्र चौकार. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड वेगाने फ्लाय होत असताना 21 या अंकावर आपल्याला पाहायला मिळते. अद्यापर्यंत 17 धावा खर्च केला जातात भरत या गोलंदाजाकडनं. हाही फटका चांगला आहे. ओव्हर कव्हर इनफिल्डच्या बरणाने टिपला जातोय झेल. फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. बिग विकेट डाऊन, गोल्डन विकेट या मॅचच्या आपल्याला पाहायला मिळतं. बॅट्समन अक्षय बॅक टू द गाव, चापूक शॉट पाहायला मिळाला होता. जावा बनल्या गेल्या 10.50च्या सरासरीने अद्याप खेळ चालू आहे. गोलंदाजी मार्कर गोलंदाज करण आणि फलंदाजी मार्कर फलंदाज. युनिट नंबर 4 चा खेळाडू सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल करण. जुगरेवाडी संघाच्या अगेन्स्ट या ठिकाणी नक्कीच विचार केला तर 40+ धावा बनवाव्याच लागतील.
फटका चांगला आहे. जेवढ्या वेगाने फेकला होता त्याच्या दुप्पट वेगाने आउट ऑफ द स्टेडियम. बेगिट मॅक्झिमम षटकार. नक्की त्याचा विचार केला ना तर पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा असं वाटत होतं लो स्कोरिंग सामना पाहायला मिळेल. परंतु जशी सुरुवात केली दुसऱ्या ओव्हरला तिथून मात्र धावा बनल्या गेल्या. इथून चुकीचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय आणि इथून मात्र थ्रो फेकी सुद्धा चुकीची आपल्याला पाहायला मिळत होती. थोड्याशा चुका करतोय झुगरेवाडी संघ. झुगरेवाडी म्हटलं तर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आदिवासी टेनिस क्रिकेट विश्वामध्ये खूप मोठं नाव आहे. सातत्याने पनवेल विभाग असो, कर्जत विभाग असो, अंबरनाथ तालुका असो, टिटवाळा विभाग असो, या सर्व विभागामध्ये झुगरेवाडी संघाचं नाव आहे. अद्याप इथे मात्र खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप, ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. वाईट चेंडू आलाय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 29 धावा धावफलकावर बनल्या गेल्यात. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता. हाय चेंडू ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर. लाईन चुकीची आहे पंच सांगत असताना. आयसीसी नियम क्रमांक 22 खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळतोय. इथे आपल्याला पाहायला मिळेल तब्बल विचार केला तर 30 चा आकडा अद्यापर्यंत लागत असताना स्कोर कार्ड वरती. हा चेंडू चांगला आहे. लाईन चांगली आहे. टप्पा चांगला आहे. लेंथ चांगली आहे आपल्याला पाहायला मिळाले. निर्धाव छोटीची सांगता इथून धावा जर थांबवाव्या असतील तर डॉट पर्सेंटेज खेळणं खूप गरजेचं आहे झुगरेवाडी संघाला. आणि इथून मात्र धावा बनवाव्या लागतील कारण 2 धावा अगोदरच ऍड केल्या जातील स्कोर कार्ड मध्ये झुगरेवाडी संघाच्या. इथून मात्र त्या 2 धावा कशा तरी जास्त जमा कराव्या लागतील. फटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरनं चेंडूला बुडवलाय. थर्ड मॅन मध्ये 1 बाउन्स ओव्हर द रोप मिळतोय चौकार. पनवेल विभागामध्ये विचार केल्यानंतर हेदुटणे संघाचा सुद्धा खूप मोठं नाव आहे. सातत्याने क्रिकेट खेळ करत असतो हेदुटणे संघ. गतवर्षीचा विचार केला तर या हेदुटणे संघात पूर्णपणे बोलबाला होता पनवेल विभागामध्ये. इथून मात्र थोडं जकडून ठेवलाय झुगरेवाडी संघाने आणि येतोय अजून एक झटका लागत असताना झुगरेवाडी संघाला करणच्या स्वरूपात. करण बाग गाव. मास्टर आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी मात्र 34 या धावसंख्येवर लागला गेलाय. अजून एक हादरा आपल्याला पाहायला मिळतोय. प्रकाश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू 1 नॉट वेग आपल्याला पाहायला मिळतोय. ह्या चेंडूवर निर्धाव चेंडूची सांगता ओव्हर समाप्तीचा इशारा. इथून 3 ओव्हर समाप्तीनंतर धावफलकावर धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी 34 या आकड्यावर इथून हाय स्कोर अद्यापपर्यंत 57 धावा या ठिकाणी बनल्या गेल्या होत्या बांगरवाडी संघाच्या आणि अद्यापर्यंत तो हाय स्कोर आहे.
शेवटचा ओव्हर या ठिकाणी शिल्लक आहे आणि ती गोलंदाजी केली जाईल. शेवटच्या ओव्हर मध्ये निवृत्ती हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. वैभव आपल्याला पाहायला मिळतं. थोडी चर्चा केली प्रवीण सावळा सोबत योगेश पारदीने, त्यानंतर कुठेतरी वैभवला गोलंदाजी देण्याचा निर्णय ठरवला. वैभवच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर कुठेतरी गोलंदाजीने त्याला काहीतरी करणं गरजेचं आहे. या ठिकाणी 34 बनल्या गेल्या. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज. समोर खेळ करत असताना 4 चेंडू 11 धावांचे योगदान दिलं. सोपान आपल्याला पाहायला मिळतोय ऑन स्ट्राइक. पहिला चेंडू या ठिकाणी मात्र स्वार गतीचा होता. निर्धाव चेंडूची सांगता. 40च्या आतमध्ये जर रोखलं ना तर नक्कीच झुगरेवाडी संघाची मजबूत पकड आपल्याला पाहायला मिळेल. परंतु गोलंदाजी ही तेज तरार आहे. हेदुटणे संघाकडे सुद्धा 40 धावा बनल्या तर शेवटच्या चेंडू पर्यंत सामना पाहायला मिळेल. हा पटका फसलाय. डाऊन दी फिल्डर बॉल आपल्याला पाहायला मिळेल. प्रवीण साबळा आहेत त्या ठिकाणी, त्यांच्याकडनं होणार नाहीये चुका आणि फलंदाज होईल बाद. बॅट्समन प्रकाश सोपान बाकडक. थँक्यू डीजे मास्टर. बांगरवाडी संघ डीजेच्या समोर कोण बसलाय? अरे कान फुटतील रे तुझे, उठ. बघा आपलं शरीर आहे त्याला जपणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. एखाद्या बैऱ्याला विचारा आपल्या कानाची किंमत काय आहे. 2 चेंडू एकही धाव खर्च केली नाहीये. अशीच गोलंदाजी केली होती भक्ताजीवाडी या ठिकाणी या गोलंदाज वैभवने, परंतु शेवटच्या 4 चेंडूवर 20 धावा खर्च केल्या होत्या. फटका फसला. यष्ट्यांच्या मागे शतरक्षक आहे फर्स्ट स्लिपचा. टिपला जाईल झेल. फलंदाज बाद. बॅट्समन शुभम बाकडगाव. शेवटचे चेंडू अजूनही शिल्लक आहेत या इनिंग मधले आपल्याला पाहायला मिळतील. 34 बनल्या गेल्या. 3 चेंडू एकही धाव खर्च केली जात नाहीये वैभवच्या माध्यमातून. बराच काळ क्रिकेटला दिलाय वैभवने सुद्धा, त्याचं इथे मात्र अनुभव दाखवत असताना हाही चेंडू चांगला आहे. निर्धाव चेंडूची सांगता सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. हाय चेंडू सरळ रेषेत खेळण्याचा प्रयत्न ऑन साइड मध्ये प्रवीण आहे. फर्स्ट अटेम्प्टला चेंडू उचलून फेक करेपर्यंत इथे मात्र मिळाल्या त्या 2 धावा आणि बघता बघता तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि फलंदाज बाद. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय त्या ठिकाणी भावेश पाकटुडा गाव. फायटिंग स्कोर तर उभारलाय त्या ठिकाणी. बघा इथून 36 बनल्यात. षटकार जरी आला तरी 42 होतील.
म्हणजेच बांगरवाडी संघाला या ठिकाणी पहिल्या फेरीत दिली जाईल बाय आणि तिथून मात्र रेग्युलर सामन्याला आपण करूया सुरुवात। पहिल्या दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल मेचकरवाडी संघाचा कर्णधार आणि नादखुडा जांभूळवाडी संघाचा कर्णधार। टफ फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल। दोन्ही संघाचे कर्णधार यायचे आणि आमचे साथी समालोचक सुरेश केवारे आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या। सुरेश दादा केवारी आपण आला असेल तर या मायक्रोफोन वर जॉईंट व्हा। टार्गेट आहे 36 बनल्यात 37 बनवायच्या आहेत। मायक्रोफोन वरती आवाजामध्ये करतोय बदल आमचे साथी समालोचक ऑन मायक्रोफोन सुरेश दादा केवारे। इस दरीबाद खरे तर आता नुकताच आपण आवाज ऐकला बोनहुली गावचा एक दबदार आवाज खरे तर मनोज उघडा सरांचा आपण गोड आवाज ऐकला। त्यानंतर जवया मॅच मध्ये हेदुटने ब आणि त्याला फाईट करते जे गावदे क्रिकेट संघ झुगरेवाडी या दोन संघांमध्ये एक मॅच पाहायला मिळते। पहिले षटक संपल्यानंतर ती आपण पॅलेंटी देखील ऍड करणार आहोत लक्ष असू द्या। दोन फलंदाज खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहेत खरे तर योगेश पारदे आणि वैभव साबळा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। खरे तर आजच्याच दिवसापासून झालेली ती स्पर्धा खरे तर झुगरेवाडी क्रिकेट संघाची स्पर्धा देखील डेची पाहायला मिळते। उद्या दुसरा दिवस असेल यात शंका डय्या एक जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळते। आणि त्यानंतर टार्गेट आपण पाहू शकाल 37 धाब्यांचं टार्गेट आहे 24 बॉल मध्ये। नेक्स्ट मॅच चला टॉस संपन्न करा। मेचकरवाडी आणि नांदखुळा जांभूळवाडी या दोन संघांमध्ये टॉस आपण संपन्न करणार आहोत। पहिलाच बॉल इथे सुरुवात कबालीची पाहायला मिळते। सुरुवात चांगलीच पाहायला मिळते। अक्षय हा गोलंदाज पाहायला मिळतोय। टॉस इथे संपन्न करणार आहोत। नांदखुळा जांभूळवाडी आणि मेचकरवाडी या दोन संघांमध्ये आपण टॉस संपन्न करणार आहोत। ओहो यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय। गॅप मध्ये क्षेत्ररक्षक आहे धावतोय तोपर्यंत जर पाहायला गेलं तर इस नांदखुळा जांभूळवाडी क्रिकेट संघाने टॉस जिंकलाय ना। प्रथमतः डिसिजन पेंडिंग आहे। एस थँक्यू। टॉस जिंकलाय नांदखुळा जांभूळवाडी क्रिकेट संघाने डिसिजन पेंडिंग आहे। खरे तर त्यांच्या विरोधात मेचकरवाडी क्रिकेट संघ पाहायला मिळेल। एक धाव फलकावरती पाहायला मिळते। इथे चांगला फटका पाहायला मिळतोय। समालोचक कक्षाला मानवंदन करून देणारा वैभवच्या बॅट्समन वन बाउंस सीमा पार येतोय चमकार 5 धावा फलकावरती। अगदी विचार केला तर 37 धाब्यांचं टार्गेट आहे। 37 धाबा 24 बॉल मध्ये चेस करायचा झुगरेवाडी क्रिकेट संघाला। परंतु विचार केला तर हेडूटने
हेदुटणे ब क्रिकेट संघाचा विचार केला तर मॅच भरपूर चांगली मित्रांनो पाहिला होता. बॅटिंग चांगली पाहायला मिळाली हेदुटणे क्रिकेट संघाची देखील. ओहो यावेळेस अजून एक चांगला बॉल. कबड्डीची गोलंदाजी खेळपट्टीवरती पाहायला मिळते. 37 धाब्यांचं टार्गेट आहे. 5 धाबा धाव फलकावरती. 4 बॉलचा खेळ संपुष्टात आलाय. 5 धाबा आहेत धाव फलकावरती. वैभव साबळा स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतो. इथे फटका कमाळीचे आहे. पुन्हा एकदा शतरक्षक बॉल काढले आणि ते मोठी विकेट. फलंदाज बॅक टू डगआउट डीजे. खरं तर इथे पहिली विकेट. खरं तर अगदी विचार करता उंची भरपूर होती या बॉलवरती. कदाचित फ्लॅट मध्ये आला असता तर वन बाउन्स पुन्हा एकदा संस्कार पाहायला मिळाला असता. डबीत फलंदाज करण हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. खरं तर नुकताच मागच्या मॅच मध्ये पहिल्या डावामध्ये खरं तर आपण आवाज ऐकला. खरं तर मनोज उघडा सरांचा एक दमदार आवाज, गोड आवाज खरं तर पाहायला मिळाला. खरं तर आज तिसऱ्या रात्रीमध्ये ते जॉईन झालेत या स्पर्धेमध्ये. मॅक्रोफोन वरती देखील जोडले गेलेत. 7 धाबा आहेत धाव फलकावरती. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे आणि यावेळेस हो बेकार. अगदी पाहायला गेले तर बघता बघता इथे 2 धाबा कंप्लीट. सुंदर आणि मिड विकेट पाहायला मिळाल्या. 9 धाबा धाव फलकावरती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपुष्टात आलाय. मोठी विकेट होती योगेश पारधीची आणि ती जर विकेट मिळवली असती हेदुटणे ब क्रिकेट संघाने तर जयगावदेव क्रिकेट संघ झुगरेवाडी हा संघ थोडासा निराशा जरूर पाहायला मिळाला असता. परंतु जर अगदी विचार केला तर मित्रांनो आपण पाहतो 9 धाबा धाव फलकावरती आहेत. पॅलेंटी ऍड केली. लक्ष असू द्या दोन्ही टीमचं. पॅलेंटी ऍड केली आणि त्या 2 धाब्याची पॅलेंटी होती त्या 2 धाबा देखील ऍड केल्यात. 9 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळतात. कैलास गोलंदाज स्टॅक वरती 37 धाब्यांचं टार्गेट आहे. अजूनही 18 बॉल शिल्लक आहेत. धाबा बडवाव्या लागतील त्या बजेच खरं तर 28 धाब्यांची गरज आहे. यासाठी 18 बॉल आणि 28 धाब्यांची गरज. 18 बॉल 28 धाब्यांची गरज. हे दुटणे बी क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतोय. खेळपट्टीवरती चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. योगेश पारधी हा फलंदाज स्ट्राइक वरती पाहायला मिळतो. आणि यावेळेस जर पाहायला गेलं तर हो इट इज द फाईट असं देखील आम्हाला सांगतायत. बॉल खराब आहे. कैलाची खराब सुरुवात पाहायला मिळते खेळपट्टीवरती. अगदी विचार केले तर आपण पाहू शकाल मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये शांत गतीने चालू असलेला हा सामना 10 धाबा धाव फलकावरती आहेत. एक विकेट जरूर बाद झालाय. वैभव त्याच्या बॅट्समॅन चौकार पाहायला मिळाला होता. ओहो यावेळेस अजून एक चांगला बॉल खरं तर खेळपट्टीवरती पाहायला मिळतो. अजून एक चांगला बॉल पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. योगेश आहे 3 बॉल खेळलाय 1 धाब्यावरती. खरं तर नाबाद पाहायला मिळतो. त्यानंतर विचार केला तर करण आहे 1 बॉल खेळलाय 2 धाबा त्याच्या बॅट्समॅन पाहायला मिळाला. चांगली बॅच 37 धाब्यांचं टार्गेट आहे. ओहो यावेळेस टॅप केलाय बॉलला. बॉल थांबणार नाही. या मिड विकेट मिडल बॉल झालाय फरार. सी बापार योगेशच्या बॅट्समन येतोय स्वीकार. थँक्यू सो मच डीजे. खरं तर नांदखुळा जांभूळवाडी क्रिकेट संघाने टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि आमंत्रण केलंय खरं तर आपल्या विरुद्ध टीमला म्हणजेच मिसकरवाडी टीम. मॅच संपल्यानंतर आपण एका साईडने लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल पहा. नांदखुळा जांभूळवाडी क्रिकेट संघाने टॉस जिंकला. प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. इथून पुढे खरं तर 3 वर्ष मॅचेस पाहायला मिळतील. ओहो यावेळेस अजून एक चांगला बॉल
कबड्डीची गुणताची खेळपट्टीवरती पाहायला मिळते. अगदी विचार केला तर 14 धाबा आहेत फलकावरती. जे गावदेव क्रिकेट संघ झुगरेवाडी या धाबा चेस करतोय, परंतु योगेश पारधी जोपर्यंत क्रीज वरती राहील तोपर्यंत धावा होतील. परंतु करण देखील पहिला फलंदाज 9 सेकंडवरती पाहायला मिळतो. हो, यावेळेस क्रॉस लाईन फटका, बॉल झाला फरार, सीमा पार येतोय ब्रँडेड षटकार डीजे. वीस धाबा आहे फलकावरती. 20 धाबा फलकावरती अजूनही मला वाटते 17 धाब्यांची गरज असेल. अजूनही 17 धाबा बडवायच्या तर दुसऱ्या ओव्हर मध्ये अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. म्हणजे बॉल आहेत जास्तीच आणि धाबाही थोड्याशा चांगल्याच पाहायला मिळतात. अजूनही 17 बडवायच्या आहेत. येणारे 14 बॉल आणि 17 धाब्यांची गरज. यावेळी चांगला फटका, गॅप, हो यावेळेस मोठी विकेट पुन्हा एकदा मिळू शकल्या ती योगेश पारधीची. परंतु विचार केला तर एकच धाव्या बॉलवरती पाहायला मिळते. एकच धाव्या बॉलवरती पाहायला मिळते. टीमचे टोटल जाऊन पोहोचले 21 धाबा फलकावरती. 21 धाबा फलकावरती पाहायला मिळतात. जबरदस्त मॅच खेळपट्टीवरती मित्रांनो पाहायला मिळते. करण आहे स्ट्रायकिंग वरती. एक बॉल जरूर खेळलाय करण हा फलंदाज आणि 2 धाबा त्याच्या बॅट्समन पाहायला मिळाल्या. 21 धाबा फलकावरती पाहायला मिळतात. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जे गावदेव क्रिकेट संघ झुगरेवाडी हा संघ पाहायला मिळतो आणि ते डॉट बॉल आणि ओव्हर क्रमांक संपली ते दुसरी. आता समीकरण आहे 12 बॉल आणि 16 धाब्यांची गरज. 12 बॉल आणि 16 धाब्यांची गरज. इथून पुढे दोन्ही संघासाठी सुवर्ण संधी आहे. डॉट बॉल फेकले तर चांगले राहतील हे दोन्ही क्रिकेट संघासाठी. आणि प्रत्येक बॉल मध्ये एकेरी दुहेरी जरी धाव आली तरी चांगली राहील. जे गावदेव क्रिकेट संघ झुगरेवाडी क्रिकेट संघासाठी एक जबरदस्त मॅच मित्रांनो पाहायला मिळते. 12 बॉल मध्ये बनवायच्या 16 धाबा चेस केल्या जातील का या मॅच मध्ये, या मैदानावरती, या नाईट रन शृंखलेमध्ये. नेक्स्ट मॅच ही भरपूर चांगली पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीमधील पहिली मॅच नांदगुडा जांभूळवाडी आणि त्याला फाईट केलेली टीम आहे मेस्करवाडी. या 2 संघामध्ये बादल आहे गोलंदाज ट्रॅक वरती. बादल आहे गोलंदाज ट्रॅक वरती. खरं तर हे दोन्ही क्रिकेट संघाकडनं पाहायला होते. जबरदस्त मॅच खेळपट्टीवरती पाहायला मिळते. 21 बनल्यात. 2 ओव्हरचा खेळ संपुष्टात आला. अजूनही बडवायच्या 2 ओव्हर मध्ये 16 धाबा. योगेशच्या बॅट्समन जरूर एक षटकार जरूर पाहायला मिळाला. तिथून वैभव सावळ्याच्या बॅट्समन एक चौकार देखील पाहायला मिळाला. या मॅच मध्ये अजूनही समीकरण आहे 12 बॉल 16 ची गरज आहे. चला टीम हे दोन्ही टीम पाणी काय, चला पाणी पुरवा मैदानाच्या आतमध्ये. खरं तर खेळाडूला पाण्याची आवश्यकता आहे. पाणी पुरवा मैदानाच्या आतमध्ये. कारण पाणी म्हटलं तर मनुष्याचा जीवन ते पाणी पुरवा मैदानाच्या आतमध्ये. खेळ थोडासा 2-3 मिनिटं उशिरा झाला तरी हरकत होणार नाही, परंतु पाणी मैदानाच्या आतमध्ये पुरवा. 21 बनल्यात. अजूनही 12 बॉल आणि 16 धाब्यांची गरज आहे. 12 बॉल आणि 16 धाब्यांची गरज खेळपट्टीवरती पाहायला मिळते. चला पाणी पुरवा मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत देऊया आपण डीजे
थँक्यू सो मच डीजे. 21 धावा आहे धाव फलकावरती. जबरदस्त मॅच. 12 बॉल आणि 16 धाब्याची गरज आहे. खरे तर अगदी आपण व्यासपीठावरती पाहतोय की एनके चायनीज पॉइंटचे मालक अर्थात प्रकाश दादा काटे यांचं देखील शुभ आगमन झाले. ते देखील व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. जव्या बॅच मध्ये आयोजकांच्या वतीनं त्यांचंही मनपूर्वक सहर्ष स्वागत. ओहो इथे काय सोडले की मॅच सोडल्या. योगेश पारदीची मोठी विकेट होती आणि ते कॅच करत तर ड्रॉप झाल्या. अगदी पाहू शकाल आपण मैदानाच्या आतमध्ये 22 धावा. लाजवाब मॅच खेळपट्टीवरती पाहायला मिळते. अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल खरं तर कोंडीवाडी गावचे दमदार व्यक्तिमत्व म्हणजेच हरी भाऊ ते देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचंही मनपूर्वक सहर्ष स्वागत. हरी भाऊ खरं तर ही ओव्हर संपल्यानंतर खरं तर आपला देखील मान सन्मान करणार आहोत आपण. एवढी चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि हो यावेळेस बघता एकच धाव या बॉलवरती पाहायला मिळते. एकच धाव या बॉलवरती पाहायला मिळते. 23 धावा फलकावरती समीकरण थोडस बदललंय. 10 बॉल आणि 14 धाब्यांची गरज. एखादा मोठा फटका या मॅच मध्ये थोडासा जवळ आणून ठेवेल. परंतु गोलंदाजी देखील तितकी चांगली पाहायला मिळते. हे दुटणे ब क्रिकेट संघाची काय कमालीच्या मॅच खेळपट्टीवरती पाहायला मिळते. 23 बनल्यात अजूनही बनवायच्या. 10 बॉल आणि 14 धाब्यांची गरज आहे. इथून पुढे मॅच मध्ये यावेळेस इट इज द बाईट. खरा बॉल पाहायला मिळतोय. अगदी मैदानाच्या आतमध्ये खरा बॉल पाहायला मिळतोय. 24 धावा आहे धाव फलकावरती. 10 बॉल आणि 13 ची गरज. 10 बॉल 13 धाब्यांची गरज. मित्रांनो एक काळ होता ह्याच मला वाटते 1 महिन्यापूर्वीचा काळ होता. रामावाडी आणि झुगरीवाडी असा सामना पाहायला मिळाला होता. क्वालिफायचा सामना होता. खरं तर श्रीराम चषक शिलारवाडी या स्पर्धेमध्ये नाईट रणजी शृंखलेमध्ये तिथे बघता खरं तर जी बाईक हुकली होती योगेश पारधीची ती खरं तर खरा पाहायला मिळाली होती. बालचंद्र कांबळे आपण कुठं असाल तर व्यासपीठाच्या अगदी बाजूला येऊन थांबा. आपले गावचे खेळाडू आपले वाट पाहत आहेत. ओहो यावेळेस भरपूर मोठा फटका. बॉल झालाय फरार. सीमा पार. येतोय षटकार डीजे. आठ बॉल आणि 7 धाब्यांची गरज आहे. 8 बॉल आणि 7 धाब्यांची गरज आहे. चला मॅच का थांबले. मॅच अगदी कंटिन्यू चालू ठेवा. दोन्ही टीमला विनंती करेन मॅच अगदी कंटिन्यू चालू ठेवा. नेक्स्ट मॅच देखील भरपूर चांगली पाहायला मिळेल दुसऱ्या फेरीमधील. चला बॉल खेळपट्टीवरती पुरवा. जुना बॉल मैदानाच्या आतमध्ये पुरवा. खरं तर नेक्स्ट मॅच ही भरपूर चांगली पाहायला मिळेल. नांदकुळा जांभूळवाडी आणि त्याच्या अगेन्स्ट खेळ टीम आहे मेसकरवाडी क्रिकेट संघ. या दोन संघामध्ये जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. खरं तर नांदकुळा जांभूळवाडी क्रिकेट संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय क्षमासाबी. आणि त्यानंतर आमंत्रण केलं या क्षेत्ररक्षण करण्यासाठी मेचकरवाडी क्रिकेट संघाला. ओहो यावेळेस अजून एक खरा बॉल पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. आता समीकरण जर पाहायला गेलं तर 8 बॉल आणि 6 धाब्यांची गरज. 8 बॉल आणि 6 धाब्यांची गरज. मला वाटतं मॅच बॉल आलाय की काय. मॅच बॉल जरूर आलाय. 8 बॉल आणि 6 धाब्यांची गरज आहे. योगेश पारधी स्टॅकिंग वरती 10 बॉल आणि 19 धाब्यावरती नाबादी पाहायला मिळते. ओहो यावेळी अजून एक चांगला बॉल. कबाडीची गोलंदाजी खेळपट्टीवरती पाहायला मिळते. खरं तर आपण पाहू शकाल गोलंदाज आपण पाहू शकाल बादल हा गोलंदाज पाहायला मिळतो. एक चांगली मॅच खरं तर पाहायला मिळते. अजूनही तिसऱ्या ओव्हरमधील शेवटचा बॉल शिल्लक आहे. 7 बॉल मध्ये बनवायच्या 6 धाबा. जयगावदेव क्रिकेट संघ झुगरेवाडीला आणि हेदुटणे ब क्रिकेट संघ देखील चांगली फाईट करतोय.
हो यावेळेस पंचांचा इशारा थोडासा वेगळा पाहायला मिळतोय. इट इज द नो बॉल, आहे खरा बॉल, म्हणजे येणारा बॉल असेल फ्री हिट. या बॉल वरती पूर्णपणे लायसन असेल फलंदाज साठी. 7 बॉल आणि 5 धाब्यांची गरज आहे. बघा खरं तर करण लोभी देखील खरं तर नागेवाडी क्रिकेट संघाला पाठिंबा देत असताना पाहायला मिळतोय. खास तर बालचंद्र कांबळे म्हणजेच बिग शो साठी खरं तर ते आलेले आहेत, यात शंका नाही. खरं तर लोभेवाडी क्रिकेट संघाने प्रथमतः पारितोषिक पटकावला होता. खरं तर लोभेवाडी क्रिकेट संघाने पारितोषिक चॅम्पियन ठरला होता तिथे. आणि खरं तर करण लोभीला खरं तर मेन ऑफ द सिरीज देखील मिळाली होती. एक फ्रीज होता त्या स्पर्धेमध्ये आणि सचिन लोभीला देखील एक फ्रीज मिळाला होता. म्हणजे लोभेवाडी गावामध्ये 2 फ्रीज खरं तर तिथे पाहायला मिळाल्या होत्या. 36 धावा आहेत फलकावरती. 6 बॉल आणि 1 धाब्यांची गरज आहे. 6 बॉल 1 धाब्यांची गरज आहे. ए तुम्ही त्याला नका शिकवा का करण, थोडा तू लांब र. त्याला नको शिकू ना, तू घडीच डेंजर आहे काय. थांबा तुमच्या काढ्या येथुमा परत. जबरदस्त मॅच. 6 बॉल आणि 1 धाब्यांची गरज. सहा बॉल 1 धाब्यांची गरज. गोलंदाज आहे प्रकाश गोलंदाज आहे. मॅच बनेल परंतु गोलंदाजी चांगली करावी लागेल. नाही जर विकेट टिपणने बॉल सोडला नसेल तर ही धाव नाही आणि विकेटही नाही. 5 बॉल 1 धाब्यांची गरज. कदाचित अजूनही 3-4 धावा असत्या ना तर मॅच चांगलीच पाहायला मिळाली असते. इथे पटका फसलाय, उंची भरपूर आहे, लांबी कमी आणि बॉल झालाय फरार. 4 धाब्यांसाठी. जयगावदेव क्रिकेट संघ जुगरेवाडी क्रिकेट संघाने खेळ चांगला केला आणि विजेता ठरला. आणि खरं तर आज खरं तर मित्रांनो आपण पाहू शकाल हेदुटणे ब क्रिकेट संघ या स्पर्धेमध्ये जरूर खेळला आणि प्रवास देखील त्यांचा चांगला राहिला. परंतु लांब प्रवास करून आला आणि तिथून जर विचार केला तर बघता बघता शेवटची मॅच खरं तर त्यांची होती आणि ती मॅच खरं तर गमावल्या. खरं तर आपण लांबून आला प्रवास करून अभिनंदन खरं तर हेदुटणे ब क्रिकेट संघ